आपल्या आत्महितासाठी का परासाठी आपल्यासाठी करायला शिकतो. पण तेच सांगतो, आपण आपल्यासाठी आपल्या बुद्धीचा उपयोग करत नाही आहोत. अनादिकाळापासून आजपर्यंत आपण संसारामध्ये परिभ्रमण करतो. कारण काय? माझ्या ज्ञानाचा उपयोग मी परासाठी केला, परासाठी करतो. स्वतःसाठी केला नाही, स्वतःसाठी करत नाही. आणि म्हणून मग आम्हाला शांतीची प्राप्ती होत नाही. पण ही सुद्धा बुद्धी नाही. असं ही सुद्धा बुद्धी नाही. लावायचीच नाही बुद्धी. अडचण ही असते. आत्महितासाठी मला पाहिजे शांती, तर मग आपण काय केलं पाहिजे याचा विचार आपल्यालाच करावा लागेल ना. दुसऱ्याने विचार करून काय होणार? आपल्याला स्वतःला विचार करावा लागेल. आणि आपण जेव्हा त्याचा उपयोग करणार तेव्हा आपल्याला त्याचा उपयोग होणार. आपल्यासाठी आपण जर त्या बुद्धीचा वापर करायला सुरुवात केली तर आपल्याला लाभ होणार, आपल्याला पाहिजे ते फळ प्राप्त होणार आहे. पण निर्णय तर व्हावा लागेल की मला म्हणजे मी कोण. म्हणून सुरुवात होते आपल्याला ऐकत की मी कोण आहे. म्हणून इथं आता निघाला विषय असा धर्मोपदेशामृताधिकारामध्ये 160 नंबरचा श्लोक आला. मई शब्द से अनुभव गोचर चैतन्य रूपी तेज स्वरूपात्मा हे सांगतो. श्लोक नंबर आहे 160. शीर्षक दिलं त्याचं मई शब्द से. वाच्य कोण आहे? मी शब्दाने वाच्य कोण आहे? अनुभव गोचर चैतन्य स्वरूपी त्याचं तेज आहे असा तो आत्मा मी शब्दाचा वाच्य असं सांगायचं इथं आहे. बघा काय म्हणते श्लोकात. जानन्ति स्वयमेव यदि मनसा विश्व प्रकाशक ते
अनादिकाल से विद्यमान, तथा गाढ़ मोह रूपी अंधकार को तप के द्वारा सर्वथा नाश कर आनंद के धारी जिस चैतन्य रूपी तेज को केवल ज्ञान के धारी पुरुष अपने आप जान लेते हैं, जो चैतन्य रूपी तेज सूर्य चंद्रमा के तेज को फीका करने वाला है, समस्त पदार्थों को भली भांति प्रकाशित करने वाला है, जिसका मैं इस शब्द से अनुभव होता है, तथा जो स्वाभाविक है ऐसा वह चैतन्य रूपी तेज सदाकाल जयवंत रहे है। है शेवटची ओळ आहे संस्कृत मध्ये, तज्जातीयात सहजम, विशेष नाही ती सगळी, तज्जातीय सहज सुनिष्कल अहम शब्द अभिधेयम मह अहम शब्दाचा विधेय सांगतो। अहम शब्दाने कशाचा अनुभव होतो? अहम म्हणजे मी, आय, मैं। किती वेळा आपण दिवसातनं तो शब्द वापरतो, मी शब्दाचा प्रयोग करत नाही। घरी दार बंद असलं, वाजवलं आपण, कोण आहे विचारलं तर कधी तुम्ही नाव सांगतात? कधी नाव सांगतात? त्याच्यात पण एक अहम भरलेला आहे, आवाज ओळखत नाही, म्हणजे एवढा भाव असतो त्याच्यात, म्हणजे हे बाकी काय नाही। आत जर बायकोनं 3 वेळा विचारलं कोण आहे राहुल, तर काय म्हणणार? राग येईल का नाही? म्हणजे मीचा वाच्य चुकीचा आहे म्हणून बायको दार उघडत नाही असं तुम्हाला वाटतंय का? कोण आहे? मी आहे। मी म्हणजे कोण असा प्रश्न असतो ना, कधी कधी आवाज ओळखत नाही, त्यावेळेस मी म्हणजे कोण आहे असं विचारलं। मी कोण असा प्रश्न आहे। म्हणजे पर्यायातला मीला ओळखलं नाही तर आपल्याला राग येतो, कशा येतो मोठा। दुसऱ्याने मीला ओळखलं नाही तर मला ओळखत नाही, आपल्याला कधीच राग येत नाही मी मला ओळखत नाही म्हणून। दुसऱ्याने नाही ओळखलं तर राग येतो, तर मी मला ओळखलं नाही म्हणून कधी मला राग आला नाही। आपण म्हणू आपण काय, आम्ही ओळखतोच की, मला मीला ओळखतोच।
पण मीला आपण काय म्हणून ओळखतोय? कोण मी म्हणजे कोण असा प्रश्न आहे. आतल्या व्यक्तीला मी म्हणजे कोण हा प्रश्न पडलेला असताना त्या मीचा अर्थ कळला नाही तर त्याला नाव सांगावं लागतंय, है ना, किंवा मी अमुक आहे, आणि मग ते दार उघडलं जाईल, है की नाही. नाव सांगावं लागतं. तेव्हा मी म्हणजे कोण नाही कळलं तर मग आपल्याला पण नाही कळलं मी म्हणजे कोण, तर नाव सांगा, मी कोण, ते सांगितलं ना सगळं. मी कोण, म्हणजे अगोदर सगळीची चर्चा केली ती ज्यांनी त्या मीला प्रगट करून मी मानून जे परमात्मा पद प्राप्त केलेलं आहे त्या चैतन्याची महिमा गायली का नाही पहिल्या 2 ओळीत. त्या मीला कसं प्रगट केलेलं आहे ते सांगितलं का नाही. हठात मोह अंधकारे प्रच्छिन्ने, हठात, हठात म्हणजे हट्टान. हट्ट कोण करत नाही तर सांगा असा एक जण जो हट्ट करत नाही. सगळे हट्टी. ते सांग. मग हट्ट कशाचा आहे आमचा, कशा कोणाबद्दल आहे, हट्टाचा विषय काय, मी कोण. आमचा हट्ट मी मोह आहे म्हणून. आमचे हट्ट आहेत, आमचे कशा, आमचे अहम. पर्यायासाठी आम्ही किती हट्ट करतो, त्याच्याबद्दल आपल्याला किती मान आणि अपमान भासित होतो. पण कधी मोहरूपी अंधकार आहे त्याला जबरदस्तीने नष्ट करण्याचा कधी विकल्प करतो का? हट्टाने. हट्ट केलाय का मोह नष्ट करण्याचा? मोह करण्याचा हट्ट करतात ते अज्ञानी. मोह करण्याचा आणि मोह नष्ट करण्याचा हट्ट करतात ते ज्ञानी. मोह नष्ट करण्याचा हट्ट असतो तेच भगवान बनते. कारण भासित होतंय मोह दुःख देणार आहे, दुःख देणाऱ्या गोष्टी आपण जवळ ठेवत नाही. त्याला आपल्यापासून दूर करण्याचाच विचार असतो. काही करून एखाद्या रस्त्यावरचं कुत्र आपल्या घरात शिरलं, मांजर घरात आली, है ना, पाल घरात आली, झुरळ घरात दिसलं, मग आपण राहू द्या म्हणतो का? बाहेर काढायचं पहिल्यांदा असं काय नाही की बरं काढू नंतर असं दिसलंय तर. आमचा अभिजित आहे ना, त्याला कोळी कुठे पण दिसते. कोळी तुमच्या घरात जरी कोळी दिसला म्हणजे त्याच्या घरातलं तर काढतेच ते. म्हणजे दिसला म्हटलं तर ते असं काय नाही, सगळी कामं बाजूला आणि पहिल्यांदा ती कोळी स्पायडरमॅन, ती स्पायडरमॅनच आहे. पहिल्यांदा ते स्पायडर दिसला काय रे, आणि तिथं कुठेही बघा तुम्ही त्याचं अख्खं कार्यालय फिरा, जाळी नाही दिसली. स्पायडरमॅन दिसला की ती सुकली घेतली आणि झाडू घेऊन मग घेऊन काय ना काय जी मिळेल ती सांग त्याला बाहेर काढणं हे त्याचं काम. मग स्वतःच्या घरातला पण आणि इतका त्याला त्या कोळ्याची स्पायडरची अलर्जी, त्याला ते सहन होत नाही. कोळी म्हटलं की त्याला अशी एक भीती बसली, कुठं जेवणात पडेल, कुठं काय होईल, मग त्याच्यामुळे काय पण होऊ शकतं. स्पायडरमॅन होतं खरं तर तसं, त्याला माहिती नाही. स्पायडर चावल्यानंतर काय होतं, थांबणार नाही. पाल जर दिसली, पाल दिसल्यानंतर सुद्धा घेतला झाडू, त्याला माहिती आहे पाल पकडायची पण माहिती आहे कशी, है ना. लगेच झाडू घेणार, सुकली घेणार, आणि त्याला एक सिस्टीम आहे, सोपी सिस्टीम आहे एकदम. त्याला थोडं दम वाजते, बारकी जीव असते. तुम्ही थोडं जास्त चालला बरोबर तर दमता का नाही, मग त्याला पण जीव आहे, ती पण दमतं. त्याला आधी पळवतो ती 2 मिनिटं,
आणि असं सरकवायचं, असं पळवायचं 2 मिनिटं, अशी ती एकदम शांत झाली की सुपलीत झाडून लावायची, बाहेर सोडायची. असले उपाय सांग. पण आपण आधीच ही करायचं न करायचं, बाकी काय करायचं. मग काय सांगतो, बाहेर काढायचं जी गोष्ट अनिष्ट आहे, अनिष्ट जी गोष्ट भासित होते तिला आपण किती काळ जवळ ठेवू शकतो, ठेवतो. पाहुणे सासूबाई इष्ट का अनिष्ट, प्रश्न आहे, बाकी काय नाही. अनुपावणे म्हणजे आम्हाला इष्ट आहे. कोणत्याला नवऱ्याला सासू इष्ट नाही सांग. आई अनिष्ट असेल एक वेळेस, पण सासू इष्ट आहे, बरोबर आहे. प्रफुल्ल कोण इष्ट आहे, मम्मी का मम्मी? फार अवघड प्रश्न आहे का? सोपा प्रश्न आहे हा. उत्तर तुम्हाला माहिती. चर्चा याच्यासाठी इष्ट काय अनिष्ट काय. जी अनिष्ट गोष्ट आहे त्याला आपण क्षणभर देखील सहन करू शकत नाही. त्याला पहिल्यांदा, आणि जोपर्यंत त्याला बाहेर काढत नाही, आपल्यापासून दूर करत नाही, त्याला नष्ट करत नाही, तोपर्यंत आपण थांबत नाही. शरीरात झालेला रोग इष्ट आहे का कुणाला, अनिष्ट आहे, लगेच आपल्याला गोळ्या औषध घेऊन है ना, ते तो जो काही रोग असेल तो पहिल्यांदा काढून टाकला पाहिजे, हे भाव. गीता आचार्य सांगते, मी शब्दाने वाच्य जो चैतन्य स्वरूप आत्मा आहे, तो चैतन्य स्वरूप आत्मा ज्यांनी आपल्या पर्यायामध्ये प्रगट केलेला आहे, तो कसा केला, त्या मीचा वाच्य चेतन स्वरूप आत्माच कसा हे सिद्ध करताना त्यांनी अगोदर ते सांगताय. मोह अंधकारे हठात प्रच्छिन्ने, अनादी काळापासून जो मोहरूपी अंधकार आहे त्या मोहरूपी अंधकाराला काय करताय, कशाद्वारे, कुठे दिले तर तप शब्द कुठे आहे, संस्कृत मध्ये विचारलं खाली मानते वर संस्कृत मध्ये शब्द ओळखतोय मी. हिंदीचं पूर्ण करण्यासाठी गेलं. काय यद विमनस का, विमनसचा अर्थ त्यांनी वेगळा केला ना. असं दिलं, मन विहीन केवळ ज्ञानीने असं केलं. असू दे, कारण मोह नष्ट करण्याचा उपाय तपच आहे, यात काही शंका नाही. तपानेच ते मोहाधिक भाव नष्ट होतात. म्हणून जो चैतन्य स्वरूपी आत्मा आहे त्या चैतन्य स्वरूप आत्म्याला मी म्हणून पर्यायामध्ये ज्यांनी प्रगट केलेला आहे, मी म्हणून प्रगट केलेला, त्याची चर्चा सांगतो. तर त्यांनी काय केलंय, तर पहिल्यांदा मोहरूपी अंधकाराला
नष्ट केलेलं आहे. आणि पुढे सांगते काय, चिद्रूप आनंदवत असं म्हटलंय ना, जानन्ति स्वयमेव यद्विमनसः असं म्हटलं. आनंदाचे धारक त्या चैतन्य रूपी तेजाला केवळ ज्ञानी पुरुष काय करतात, स्वतःच जाणतायत. कोण जाणते त्या चैतन्य रूपी तेजाला? केवळ ज्ञानी. जानन्ति स्वयमेव यद्विमनसः, विमनसः केवळ ज्ञानी आहे. मनाचा अभाव, म्हणून भावनाचा अभाव आहे. मग असे ते केवळ ज्ञानी त्या आनंद स्वरूपी चैतन्यमय आत्म्याला मोहाचा अंधकार नष्ट करून जाणताय. ठीक आहे. मग असा तो कोण आहे चैतन्य स्वरूपी आत्मा? त्याचा आता खालच्या 2 ओळीत वर्णन केलं. सूर्य, चंद्र, त्यांचं जे तेज आहे त्या तेजाला सुद्धा फिक्क करणार ते चैतन्याचं तेज आहे. कारण चैतन्य जे आहे ते कसं आहे, विश्व प्रकाशात्मकम, संपूर्ण विश्वाला प्रकाशित करणार. सूर्य दिवसा प्रकाशित करतो पदार्थाला, चंद्र रात्री करतो. परंतु चैतन्य रूपी तेज जे आहे ते त्याच्यासाठी दिवस रात्र ही विषय आहे त्याची. दिवस पण त्या केवळ ज्ञानाचा विषय आहे, प्रकाश, आणि अंधकार पण केवळ ज्ञानाचा विषय आहे. ते ना अंधकाराद्वारे जाणतायत ना प्रकाशाद्वारे जाणतायत. ते जाणतायत ज्ञानाद्वारे, चेतनेद्वारे जाणतायत. आणि कोणाला जाणतायत तर लोकाला जाणतायत, संपूर्ण विश्वाला जाणतायत. असं ते चैतन्याचं तेज आहे असं म्हणतात. म्हणजे त्या चैतन्याला मी म्हणण्यामध्ये किती आपल्याला मोठेपणा वाटला पाहिजे. खरं तर मी चैतन्य स्वरूप म्हणजे मी लोक प्रकाशक, सूर्य आणि चंद्रापेक्षा जास्त ज्याचं तेज आहे असं जेव्हा सांगते आणि तो मी आहे, याच्यासाठी ही चर्चा. ही एवढी विशेषण द्यायचं प्रयोजन काय? कारण एखाद्या गोष्टीच्या द्वारे आमचं जेव्हा वर्णन, जसं कुठं तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं गेलं असता काय, इंग्रजी पाहुणे, आणि मग तुमची स्तुती केली जाते. जेव्हा प्रमुख पाहुण्याची स्तुती केल्यानंतर आपल्याला फिलिंग काय येते? नुसतं तुमचं वर्णन केलं हे इंग्रजीत पाहुणे आहे काय होईल? आणि तेच तुमचं वर्णन करताना सर्वाला मदत करणारे, दान देणारे, समता भाव ठेवणारे, शांतिदायक, शांतिधारक अशा विशेषणाने तुमचे एकामागं असे सगळ्याचे डिग्र्या जसं लावतात, तसं हे विशेषणाने आमची स्तुती केल्यानंतर जी एक फिलिंग येते आपल्याला, आपण तेच आहे. एवढे विशेषण नाही लावले तरी आपण तेच असणार आहे, आणि विशेषण लावलं तरी तेच असणार आहे. मग विशेषण का लावायचं? बदल होणार आहे विशेषण लावल्यावर. दोघांना फरक पडतो. कुणाला? दोघांना फरक पडतोय ना, ते सांग म्हणून वाचतोय. बाकी पहिल्यांदा हे 2 ओळी लिहायचं प्रयोजन ते आचार्यांचं तुम्हाला त्याचं महात्म्य येईना, की केवळ ज्ञानी मी ज्याचा अनुभव केलेला आहे हे सांगतात ना पहिल्यांदा. मग केवळ ज्ञानीचा विषय तो चेतनात्मा आहे, आणि तो चेतनात्मा म्हणजेच मी पण आहे. किती त्याची महिमा! म्हणजे आपल्याला डायरेक्ट कुठं बसवलं त्यांच्या श्रेणीमध्ये,
भगवंतांच्या श्रेणीमध्ये मला नेऊन जर बसवलं जात असेल त्या विशेषणांद्वारे, तर फिलिंग काय आला पाहिजे, भावभासन कसं होईल. म्हणून हे विशेषण चैतन्याच्या अगोदर दिले जातात की बाबा सूर्य आणि चंद्राचा प्रकाश ज्याच्या पुढे फिक्का पडतोय असं त्या चैतन्याचं तेज आहे. आणि असा तो ते चैतन्य स्वरूपी आत्मा आहे. तो अहम शब्दाने म्हणजे मी शब्दाद्वारे अभिधेय वाच्य आहे. म्हणजे मी जेव्हा शब्द बोलला जातोय त्या मी शब्दाचा अर्थ आहे चैतन्य स्वरूपात खरं. आणि तो असा आहे, कसा आहे, सूर्यचंद्राच्या तेजाला पण फिका पाडला. मग अशा या वर्णनामुळं मला गुड फिलिंग तर येते का त्या चैतन्या संबंधीची? गुड फिलिंग, हा इतका छान आहे का तो, आणि असा तो मी आहे का? मनात गुदगुल्या तर व्हायला पाहिजेत का नाही? जेव्हा तुमचा आता परवा काय कार्यक्रम झाला वाटतं त्या अकलूजला, आहे का नाही, काहीतरी बक्षीस मिळालं, सगळे कॉंग्रॅच्युलेशन भाभी वगैरे मी बघितलं तुमच्या व्हॉट्सअपवर. तुम्ही काहीतरी अकलूजला केला एक कार्यक्रम आणि इथल्या लोकांना नाही ती गोष्ट सांगितली. कसली एक गोष्ट सांगितली ना तुम्ही? काय नाव होतं त्याचं? हा, आंधळ्या प्रेमाची गोष्ट. आंधळ्या प्रेमाची डोळस कहाणी. आता शास्त्र ऐकायचं का ती ऐकायचं? तुम्हाला सांगा, खरं खरं सांगायचं है ना. मी सांगितलं का आंधळ्या प्रेमाची डोळस कहाणी आहे अमोलुद्दीन. काय ऐकायचं सांगा. का तुम्ही गेलताच ऐकायला? नव्हते आले का? ऐकवलं का त्यांना? ऐकवलं का? मग आम्हाला कधी ऐकवलं? आम्ही काय केले? आम्ही मांजर मारले असं म्हणते देवा. आम्ही काय केलंय? मग आंधळ्या प्रेमाची डोळस कहाणी कसं आहे? शीर्षक कसं आहे? प्रेम आंधळ आणि कहाणी डोळस. काय ऐकायचंय? हे चैतन्याचं ऐकायचंय का ते ऐकायचंय? आणि त्याला बक्षीस मिळालेलं आहे पहिलं. आता काय ऐकायचं? म्हणजे बक्षीस मिळालेली गोष्ट काय झालं सांगणार आहे का असं विचारतो? द्या त्यांच्याकडे. ते ऐकायचं त्यांना. गोष्टच आहे ना, वक्तृत्व आहे का? मग इथल्या लोकांना पण तेच जागीला. बाहेर जाऊन अकलूजला जाऊन तुम्ही लाभ देता, इथल्या लोकांना कधी का ते दशलक्षांमध्ये नाही? मग कोण म्हणायचं? कोण यांना म्हणा, सांगा. सांगणार आहे का? शेवटी सांगा. माझ झाल्यावर किती वेळा आहे ऐकतील लोक, कारण तो विषय महत्वाचा आहे ना ह्याच्यापेक्षा. तर हा कोणता? हा, डोळस गोष्ट का? हो बरोबर, आंधळ्या प्रेमाची डोळस. तर चर्चा इथं आपण थोडक्यात संपूया. आता आपल्याला 15 मिनिटं ऐकायचं म्हटल्यावर अजून 5 मिनिटं घेतो मी. काय म्हणताय? तर विषय काय निघाला होता आपला? कशावरून ही चर्चा काढली? कशावरनं विषय सांगायला लागले? वाचायला का लागलो ते सांगा, बाकी नंतर. बुद्धीचा वापर का? इथं काय? इथलं नाही सांगत. सुरुवात कुठून झाली? मीच एकदम का निघाला विषय? हा श्लोक का सांगायला लागलो? तर आपण आपल्या बुद्धीचा वापर दुसऱ्यासाठी करतो. दुसरं म्हणजेच मी वाटतोय, कारण मीचा वाच्यच बदलून गेलाय माझ्यासाठी. मीचा वाच्य मी म्हणजे चैतन्य स्वरूप जो आत्मा इथं आहे सांगितला जाणारा, तो माझ्यासाठी राहिलेलाच नाही आहे. म्हणून मला हे वाचायचं होतं. आणि ते तुम्ही विसरला तर नुसतं ह्याच्यात हे सांगायचं ते सांगायचं असं. अज्ञानामुळं आपल्या बुद्धीचा उपयोग मी म्हणजे चैतन्य स्वरूप आत्मा आहे याला न जाणता, त्याचा विचार न करता मी माझ्या बुद्धीचा उपयोग केवळ व्यवहारामध्ये आहे ना, ज्याला मी मानलेला आहे
त्या मीसाठी माझा किती त्या ठिकाणी प्रयत्न असतो, तिथं आपल्याला काही चूक राहू नये असं वाटतं, पण आपल्या बाबतीतच आपण किती मोठी चूक करत असतो. याच्यासाठी मीच वाचायचं. आणि हे मी नाही सांगत, कोणी सांगितलंय? आचार्य पद्मनंदी सांगते. आणि पद्मनंदी आचार्यांनी कुठून सांगितलंय? केवलीच्या ज्ञानात जे झळकलेलं आहे ते. आणि केवलीच्या ज्ञानात कुठून आले? जी वस्तूची व्यवस्था, वस्तूचं स्वरूप होतं, ते वस्तूचं स्वरूप केवळ ज्ञानींनी जाणलं. आणि केवळ ज्ञानींनी जाणलेलं गंधराने ग्रहण करून परंपरेने पद्मनंदी आचार्यांनी आपल्या समोर ठेवलं. बरोबर. मग असा तो मी, त्याच्याबद्दल आपण बुद्धी लावायला तयार नाही की मी हा, कारण त्या मीचा आपण प्रयोग करतोय म्हणून सांगायचं. आणि मी कोण आहे चॅप्टरच आहे. आणि पाठशाळेमध्ये शिकवताना बहुधा विक्रा विज्ञानमध्ये असं कुठेतरी आहे ना, मी कोण. कारण मी बद्दलच भ्रम आहे ना. मी अनेक प्रकारचा, एकच व्यक्ती आहे ना, त्या मीला अनेक प्रकारे जाणतो. त्याचं नाव आहे विकल्प. काल आपण बघत होतो परवा ते. विकल्प म्हणजे नियाच्या भेदाने ज्ञानात भेद करणे. मी कोण आहे? मी जीव ज्ञान स्वभावी आहे. आणि मी जीव ज्ञान स्वभावी मला न जाणता त्या ज्ञानाद्वारे मी जे जाणलं, मी मोहन, बरोबर, मी पिता, मी दुकानदार, मी पती, मी भा, मी गोरा, बरोबर. मग या एकानेच त्या एकाचे किती विकल्प केले, भेद केले. जेवढे तुम्हाला जाणीवेत येते विषय, त्या विषय रूपाने मीला मी जाणतो, मानतो. म्हणून इथं सांगायचंय की मी शब्दाच्या द्वारे अनुभव गोचर कोण आहे? तर मात्र चैतन्य स्वरूपी आत्मा. आणि हे माझ्या श्रद्धेमध्ये दृढ झालं पाहिजे. कधी तुम्ही तोंडाने काय म्हणता याला महत्व नाही, तुमच्या श्रद्धेत काय याला महत्व आहे. तोंडाने भले म्हणा तुम्ही मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी मोहन आहे, मी आपण, जे अमुक पर्यायाला आपण धारण केलेलं आहे त्या रूपाने मीला म्हणलं तर बिघडत नाही मी म्हणून. पण मी संबंधी मान्यता जर त्या रूपाने झाली तर त्याला आचार्य शास्त्रात म्हटले पर्याय मूर्प समय मिथ्या दृष्टी. मी एक प्रकारचाच राहावा आपल्या श्रद्धेत. जोपर्यंत मोक्षाला जात नाही तोपर्यंत एकच श्रद्धा मीची राहावी. आणि त्यासाठी आपल्याला ज्ञानाभ्यास करावा लागेल, पुन्हा पुन्हा चिंतनात घ्यावं लागेल, ध्यानात घ्यावं लागेल की मी म्हणजे चैतन्य स्वभावी आत्मा. असं इथं सांगायचा प्रयत्न आहे. आणि त्या चैतन्य स्वरूपी आत्म्याला मी चैतन्य स्वरूपी आत्मा म्हणून तुम्हाला भारी वाटत नाही. म्हणून इथं ते आचार्य काय म्हणायला लागले की ज्याचं ते सूर्य आणि चंद्रापेक्षा कितीतरी आहे, म्हणजे अनंत पट आहे. असं ते चैतन्याचं विशेषण लावायला लागले की जेणेकरून तुम्हाला त्या मी चैतन्य म्हटल्यानंतर सुद्धा कुठेतरी आतमध्ये उत्साह निर्माण होईल. आणि परत त्यांनी सांगते की तो काय सहज आहे, सुनिष्कल आहे ना, अशरीरी आहे. आणि अहम शब्द अभिधेयम, अहम शब्दाच्या द्वारे जो जाणला जातो, म्हणजे मी शब्दाच्या द्वारे त्याचीच अनुभूती येत असते जीवाला, दुसऱ्याची येत नसतेच. मीचा वाच्य आणि चैतन्य स्वरूपात. मग असं ज्याचं श्रद्धान होईल मग तो काय करेल? आपल्या बुद्धीचा उपयोग त्या मी साठी, म्हणजे त्या चैतन्य स्वरूप मी साठी आपल्या बुद्धीचा उपयोग करेल. आणि त्याच्यासाठी जो उपयोग करणार तर काय सांगितलं? त्याला आपल्या इच्छित इष्ट वस्तूची प्राप्ती म्हणजे शांतीची प्राप्ती होईल. स्वतःसाठी आपल्या बुद्धीचा उपयोग करणार तर, म्हणून आपण सुरुवातीला बघितलं, परासाठी बुद्धीचा उपयोग करत करत अनंत काळ गेला, हाती काळ. आणि ज्यांनी स्वतःसाठी आपल्या बुद्धीचा उपयोग केला त्यांना काय मिळालं? त्यांना परमपदाची प्राप्ती झाली, अव्यभात सुखाची प्राप्ती झाली, अनंत सुखाची, कधी नष्ट न होणारं सुख त्यांच्या पर्यायामध्ये प्रगट झालं. कोणाच्या? ज्यांनी मी म्हणजे मी चैतन्य स्वरूपी आत्मा याच्यासाठी आपल्या बुद्धीचा प्राधान्याने उपयोग केला.
आणि माझ्या बुद्धीचा उपयोग प्राधान्याने फक्त इंद्रिय विषय भोगासाठी चाललेला दिसतो. ते आपण परवा गाथेतनं बघितलं. जे आपल्या बुद्धीचा उपयोग इंद्रिय विषय भोगासाठी करतात ते कोण आहेत? ते स्वभावाने दुःखी जीव आहेत. असं वाचलं नव्हतं? जेसिन विषयेषु रती, ज्यांची विषयामध्ये रती आहे त्यांना स्वभावाने दुःख आहे. जर त्यांना ते स्वभावाने दुःख नसतं तर त्यांनी विषयामध्ये प्रवृत्ती केलीच कशासाठी असती? असं ती गाथा आपण बघितली होती. कोणी कोणी प्रवचन सार काढून वाचली ती गाथा. गाथा नंबर किती होती? थांबा, बायकांकडे. आधी पुरुषामध्ये पुरुषत्व आहे का बघू. तुम्हाला विचारलं आणि तुमची चुकीचा नंबर आहे ती. आता घरी जाऊन तुम्ही वाचली का हा महत्वाचा मुद्दा. गाथा नंबर माहित आहे तुम्हाला? बुद्धीचा वापर नाही करायचा हेच तर सांगतो. एक झुंबर घेताना तुम्ही मला इतका त्रास केलाय, त्याचा मला अजून त्रास होतोय. काय लावलं त्यांनी झुंबर, पण काय राव चौकशी खऱ्या यांच्यासारखंच हेच आहे ना, पूर्ण अगदी त्याला हे करून. पण मला त्यांचं कौतुक वाटलं की त्यांनी खरोखर कमी पैशामध्ये तेच झुंबर चांगलं आज मंदिरात बसवले. जेवढे पैसे त्यांनी दिले तेवढ्याच पैशात त्यांनी बरोबर बसवलं. आलेले वाढदिवसानिमित्त 65,000लाच बसलं झुंबर आम्हाला. प्रदीप काका, तुमचा तो आकडा एकदम लकी आहे. 65 वर्षाचा, 65व्या वर्षी 65,000 देऊन 65,000चं झुंबरच स्वप्नीलबाईंनी बसवलं. त्यांना मानावंच लागेल त्या बाबतीत. नाही, मला खरंच ते कौतुक पण वाटले. आपण काय विचार करत नाही एवढा. खरं तर आहे ना, धर्म म्हटलं की आपलं असं वाटतं की जाऊ दे, खर्च काय म्हणजे जास्त पैसे बघायचं मला आम्हाला जमत नाही. मला आहे ना, घेऊन टाका आपलं वैभव वाढवा, आपले वेळ, आपल्याला पैसे महत्वाचे नाहीत, पहिल्यांदा काम करा. पण मला यांचं पटलं. काम तीच केलं, दमाने केलं, पण बुद्धी लावूनच केलं. आपण बुद्धी लावत नाही व्यवहारात. त्यामुळे यांचं कॉंग्रॅच्युलेशन करू, अभिनंदन करायचं का नको करायचं. म्हणजे तिथं किती विचारपूर्वक काम केलं जात. कुठं? व्यापारात पैशाची हानी लाभ पाहिल्यामध्ये, सॉरी व्यापारामध्ये हानी लाभ, धनामध्ये हानी लाभामध्ये माझा उपयोग, जो जे धन मी नाही हे आपल्याला इथं सांगत. आचार्यानं सांगायचं काय? मी चैतन्य स्वरूप आत्मा आहे, मी काही त्या ठिकाणी धन नव्हे. आणि त्यासाठी जर आपण तेवढा विचार मी माझ्या चैतन्य स्वरूपासाठी केला असता तर त्याच्यातले दोष दूर झाले असते, गुणांची प्रकटता झाली असती. आणि आज माझं आणि आज तुम्ही महाराज झालास आणि अनेक जीवांचं कल्याण तुमचं पण आणि अनेक जीवांचं करायचंय का? मग कवा करायचंय? घरासारखं आहे ना, ते घराला परत पत्रा लावून त्यांनी आता बंद करून ठेवलं. आणि मी तर आता बाबा काय म्हणणार काय, त्यांनी काढू दे ना, त्यांना काढू दे. गुलाब पहिलाच म्हटलं बघ म्हणले नाही बाबा, गुलाब तर आधीच म्हणतात ना, त्यांचं काम परफेक्ट असं म्हणते. आपण काय त्यांच्या कामात वादायला. तुमच्यामुळे आमचं मोक्ष मागं राहील, बाकी काय नाही. तुम्ही बी जायचा नाही लवकर, आम्हाला बी न्यायचा नाही. म्हणून सांगायचं तात्पर्य की मीचा वाच्य चैतन्य स्वरूप आहे. याच्यासाठी आजच्या दिवशी तर प्रयत्न करा. म्हणजे आज मी जेव्हा शब्द येईल, मीची प्रतीची त्यावेळेस त्या ठिकाणी चंद्र सूर्याला फिक्का पाडणारा असं ज्याचं तेज आहे आणि जो अशरीरी आहे, सहज आनंद स्वरूपी आहे, जो केवळ ज्ञानी सुद्धा आपल्या ज्ञानाने अनुभवतायत असा मी आहे. अशा त्या विशेषणाने सहित जर माझ्या चैतन्याला मी विचारात घेतलं तर आपल्याला एकदम जे पाहिजे ते मिळणार. ठीक आहे. ओम नमः. आता चेंडू त्यांच्याकडे म्हणताय, अंधया प्रेमाची डोळस कहाणी. शीर्षकच मला आवडले. तिथे पुढे बसून मी तिकडे बसतो की बरं आहे ते बसा तुला. आमचे कार्यकर्ते आहेत की मग तिथे गेला चालू करा.
आता ज्यांना जायचंय दुकानात त्यांनी जावा. भाऊ हे कोण जाणार नाही हे मला सांगायचं हे, कारण हे किती महत्वाचं हे मला त्यांना दाखवायचं होतं बाकी नाही. आणि सगळे जरी गेले मी ना अमोल दोघं बसणारी गॅरंटी द्या का अमोल, बरोबर आहे का? चल नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. विषय आहे आंधळ्या प्रेमाची डोळसखाण. प्रेम करणं सोपं नसतं, प्रेम करणं सोपं नसतं. चित्रपटात पाहिलं म्हणून करायचं नसतं, पुस्तकात वाचलं म्हणून करायचं नसतं, ती कुणी सांगितलं म्हणून करायचं नसतं, कारण प्रेम करणं सोपं नसतं. शाळा कॉलेजात नेमके असंच घडतं. एकमेकांना पाहिलं की मन प्रेमात पडतं, अभ्यासाच्या पुस्तकात मग त्याचंच रूप दिसतं. शिकायच्या वयात नेमकी भरतच घडतं, करिअरचा सत्यानाश आणि आयुष्याचं वाटोळं होतं. मग साहजिकच आई वडिलांच्या इच्छेवर पाणी पडतं, कारण प्रेम करणं सोपं नसतं. हॉटेल सिनेमागृहात जावं लागतं, पैशाचं बजेट नेहमी पाहावं लागतं, फोनकडे नेहमी लक्ष ठेवावं लागतं, डोक्याला तापून डोकं दुखायला लागतं, आनंद कमी आणि दुःख जास्त सहन करावं लागतं, आनंद कमी आणि दुःख जास्त सहन करावं लागतं, कारण प्रेम करणं सोपं नसतं, प्रेम करणं सोपं नसतं. नेमकी गीताच्या आयुष्यातही असंच घडतं. गीता आणि तिची बहीण लहानपणापासून सुखात वाढलेल्या मुली. बघता बघता गीता मोठी होते, 10वीत चांगल्या मार्काने उत्तीर्ण होते. आता पुढील शिक्षणासाठी तिला शहरात जावं लागणार होतं. पहिल्यांदाच मुलगी बाहेर ठेवायची म्हटल्यानंतर आई वडिलांना काळजी वाटते. बाहेर कसं राहायचं, काय अडचणी येऊ शकतात, कशी फसवणूक होती याची कल्पना ते तिला देतात. नका काळजी करू बाबा तुम्ही, मी राहील व्यवस्थित असे आश्वासन देऊन आता गीता शहरात चांगलीच उडते. पहिले 2 वर्ष तिथेही ती अभ्यासामध्ये अव्वल येते. आता बरेच मित्रमैत्रिणी तिला झालेले असतात. त्यातच सिनियर अर्जुन नावाच्या मुलाशी तिची जास्तच मैत्री जळते. ह्या मैत्रीचं रूपांतर कधी प्रेमात होतं हे तिला कळतच नाही. अर्जुन तिच्या स्वभावाचा चांगलाच अंदाज घेतो. ती ज्याप्रमाणे चांगल्या घरातली आहे आणि शाकाहारी आहे हे देखील तो तिला आपल्या कृत्यातनं वेळोवेळी दाखवू लागला. गीताला गायनाची आवड होते, त्यामुळे पुढे मुंबईला जाऊन तू मोठी गायक बनशील असे स्वप्नही तिला दाखवू लागला. तरुण मन साहजिकच त्याच्याकडे जास्त आकर्षित होऊ लागले. आता अभ्यासातलं लक्ष कमी झालं. जेव्हा गीता घरी सुट्टीला येते त्यावेळेस आईला तिच्यातला हा बदल जाणवतो. परंतु काय नाही ग, अभ्यासाचं थोडं टेन्शन आहे म्हणून ती टाळते. परंतु गीता वडिलांची खूप लाडकी होती. ती तिचा स्वभाव चांगले ओळखत होते. त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. ज्यावेळेस गीता पुन्हा कॉलेजला जाते त्यावेळेस ते तिच्यावर बाहेरून लक्ष ठेवतात. त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की गीता अर्जुनच्या नादी लागलेली आहे. तिला घरी बोलावले जाते, समजून सांगतात, जे जसं दिसतं तसं नसतं हे पटवून देण्याचा प्रयत्न करतात. पण प्रेमात आंधळे झालेलं गीताचं मन ते मानायलाच तयार नव्हतं. तिचं आता शिक्षण बंद होतं आणि गीता घरीच राहायला लागते. परंतु थोड्या दिवसानंतर सर्वांची नजर चुकून गीता अर्जुन बरोबर पळून जाते आणि लग्न करते. कॉलेजच्या शेजारीच एक रूम घेऊन आता ते राहू लागतात. इकडं वडिलांना हा धक्का सहन होत नाही. बघता बघता नव्याचे 9 दिवस निघून जातात. 1-2 महिन्यातच गीताला अर्जुनच्या स्वभावाविषयी शंका येऊ लागते. त्याला येणारे सततचे फोन, त्याची रूड लँग्वेज याच्यामुळे तिचं मन घाबरायला होतं आणि ती सतत त्याच्या एकदा सगळ्यांना घरी घेऊन मला भेटव असा हट्ट करू लागते. शेवटी न राहून एकदा अर्जुन तिला मुंबईला आपल्या घरी घेऊन जातो. त्याचं घर म्हणजे एका गलिच्छ वस्तीमध्ये 2 रूम असलेले त्याचं घर होतं. त्यातील एका रूम मध्ये त्याची आजारी आई झोपलेली असते. तेथे गेल्यानंतर गीताच्या लक्षात येतं की हा अर्जुन नसून इरफान शेख नावाचा मुलगा आहे आणि आपली प्रेमामध्ये पूर्ण फसवणूक झाली आहे हे तिला कळतं आणि तिच्यावर आता आभाळच कोसळतं. खूप रडते, त्रागा करते. वडिलांचे शब्द कानात ऐकू येऊ लागतात की हा बाबा दिसतं तसं नसतं. पटकन फोन लावते, घरी फोन करते. खूप वेळ रिंग वाजते परंतु फोन उचलला जात नाही. शेवटी धाकटी बहीण फोन उचलते तसं खूप हंबरडा फोडते आणि म्हणते, का ग ताई असं केलंस तू गेलीस आणि सगळं संपलं. गीताला काहीच कळत नाही. गीता तिला शांत करते आणि कारण विचारते. त्यावेळेस ती सांगते, ताई तू पळून गेलीस आणि बाबांना हा धक्का सहन झाला नाही, त्यामुळे हार्ट अटॅक येऊन बाबा गेले. आईला तर हा मानसिक धक्का सहनच झाला नाही. बाबा गेल्यापासून ती एक शब्दही बोलली नाहीये.
ती आज मानसिक रुग्ण झालेली आहे आणि त्याचा उपचार चालू आहे. मी एकटीच पडली आहे, ताई सांग ना काय करू. आता तर गीताच्या पायाखाली जमीनच सरकते, खूप रडते, अर्जुनला घरी जाण्यासाठी विनवणी करते, एकदा तरी मला माहेरी जाऊन ये म्हणते. परंतु आता त्या 4 भिंतींच्या बाहेर पडण्याची तिला परवानगी नव्हती. याच नरक यातना ती रोज सहन करू लागते. ज्या नॉनव्हेजचा वास आल्यावर सुद्धा गीताला उचमळायचं, आज त्या नॉनव्हेजच्या एक डिश बनवून ती त्या अर्जुनला खाऊ घालू लागते. नको या नरक यातना म्हणून जीव देण्याचाही प्रयत्न करते, पण अर्जुन तेही करून देत नव्हता. आता काय, वेळ निघून गेली होती, रोज पश्चाताप करून फायदा नव्हता. शेवटी गीताच्या ओठांवर एकच गीत उरते, लग के गले से अपने बाबुल के मैं न रोई, डोली उठी यूं मेरी अर्थी उठी हो कोई, ना किसी का साथ है ना किसी का संग है, मेरी जिंदगी है क्या एक कटी पतंग है. होय, गीताच्या प्रेम कहाणीचा अंत असा होतो. ही एक त्या गीताचीच प्रेम कहाणी नाही, तर अशा हजारो मुलींची कहाणी आहे की ज्यांचं प्रेमाच्या नावाखाली फसवणूक होती आणि अशा बातम्या आपण पेपरमध्ये आणि टीव्ही मध्ये ऐकतो. अरे, मुलगी म्हणजे वडिलांच्या काळजाचा तुकडा असतं. कारण सोपं नसतं 20-21 वर्ष सांभाळलेली मुलगी सहज दुसऱ्याच्या हवाली करणं. परंतु जेव्हा लग्नामध्ये तो मानाचा फेटा घालून मिळवत असतो ना, त्यावेळी कंठ गाठून येत असतो, पण खूप मोठ्या मानाने तो कन्यादान करून स्वतःला कृतकृत्य मानतो. त्यामुळे प्रेमाच्या नावाखाली पळून जाऊन त्याच्याकडनं कन्यादानाचा हक्क हिरावून घेऊ नका. त्याला काय असतं, आम्हाला आमचं कळतं की आम्ही सुज्ञ झालोय, आम्ही आमचा जोडीदार निवडू शकतो, अशी तरुण पिढी यावर उत्तर देते. हो, तुम्हाला तुमचा जोडीदार निवडण्याचा हक्क आहे, परंतु लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नव्हे. अरे, साधा एक मोबाईल ज्यावेळेस तुम्ही घेता त्यावेळी 4 दुकानामध्ये चौकशी करता, तर जोडीदार निवडण्याच्या बाबतीत एवढी घाई कशाला? नाहीये पहिल्यासारखं सहन आपलं आणि नाहीये धर्मावर एवढी दुरुळ श्रद्धा. चेन्नीची ही प्रेमामध्ये फसवणूक झाली होती, परंतु तिचा धर्मावर अढळ विश्वास होता. त्यामुळे ती जैन धर्मामध्ये ठाम राहते. शिवाय आपल्या वर्तणुकीवर ती सैनिक राजालाही बदलते आणि तो जैन धर्मी होऊन सम्यक दृष्टी होतो. परंतु परिस्थिती आता खूप वेगळी झालेली आहे. म्हणून तर आम्हा नेहमी म्हणतात की मुलांना लहानपणापासून म्हणजे पाळण्यात असल्यापासून संस्कार करा, की लग्न करेल तर जैन मुला मुलींशीच. त्यासाठी मुलांवर धर्माचे एवढे पक्के संस्कार पाहिजेत की स्वप्नात देखील त्यांनी परजातीय विवाह करण्याचा विचार करायला नको. याच्या पलीकडे जाऊन विचार केला तर एकतर्फी प्रेमातून घडणारा घटना तर विचित्रच. मुलीने नाकार दिला म्हणून मुलं तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकतात, अगदी तिचं जीवन संपवण्यापर्यंत त्यांची मदत जाते. कशामुळे घडतं हे सगळं? तर मोबाईलचा अतिरेक. मैं तुझे भूल जाऊ ये हो नहीं सकता, तुम मुझे भूल जाओ ये मैं होने नहीं दूंगा, अशी विकृत मनस्थिती त्यांची मोबाईलमुळे झालेली असते. अरे, प्रेमाचं दुसरं नाव त्याग आहे असे संदेश देणारे पिक्चर पण असतातच की. मग नेहमी उलटाचा अर्थ का ग्रहण करायचा? होय, जरी तुम्हाला तुमचं हित अहित कळत असलं तरी आई वडील तुमचे दुश्मन नसतात. तुमच्यापेक्षा अधिक उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलेले असतात. म्हणून ते तुम्हाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करत असतात. ज्यावेळी मुलं एका विशिष्ट वयामध्ये येतात त्यावेळी त्यांच्यात होणारे हार्मोनल चेंजेस, त्यांच्या शरीरातील होणारे बदल यामुळे ते संभ्रमात पडतात. यावेळी त्यांच्यावर विशेष लक्ष दिलं पाहिजे की मुलांचं फ्रेंड सर्कल कोणतं आहे, मुलं मोबाईलचा वापर कसं करतात. त्यावेळी पालक न बनता मित्रमैत्रिणी बनवून त्यांच्याशी आपण संवाद वाढवला पाहिजे. फक्त सुखसोयी पुरवल्या म्हणजे मुलं सुखी होत नसतात, तर त्यांना योग्य वेळ आणि योग्य संस्कार देणं ही आपल्या पालकांची मुख्य जबाबदारी आहे. फक्त पालकांची जबाबदारी नाही तर तरुण पिढीनेही समजून घेतलं पाहिजे की हा बाबा जे सांगतायत ते माझ्या हितासाठी आहे आणि त्याचा मी कुठेतरी माझ्या जीवनात वापर केला पाहिजे. त्याला काय असतं, आता आम्ही जातीभेद मानत नाही, उच्च नीच असतं, असं काही नसतं असं म्हणून एखादा उच्च घराण्यातील मुलगा एखाद्या परजातीय मुलीशी विवाह करतो आणि तिला घरी घेऊन येतो. त्यावेळी आई वडिलांचं जीवन अतिशय अवघड होतं. आज प्रत्येक गोष्टीत धर्मात पुढे असणारे आई वडील आता खाली मान घालून जायला लागतात. फार स्वतःला धार्मिक समजत होते. मुलांनी काय दिवा पाजळला असे टोमणे त्यांना ऐकून घ्यावे लागतात आणि त्यांचं घर आहारासाठी त्यागांसाठी बाद होतं. नकारे ज्या गोष्टीमुळे आई वडिलांच्या मानाखाली जातील अशी कुठलीही गोष्ट करू नका, कारण एकदा वेळ निघून गेली तर ती पुन्हा कधी येत नसते.
कित्येक वेळा असंही होतं की प्रेमभंग झाला, त्यामुळे नैराश्यातून व्यक्ती आत्महत्या करायला बघते. परंतु जीवन एवढं स्वस्त आहे का हो? का संपवायचं? पुन्हा मनुष्यभाव मिळणं अवघड आहे. ठीक आहे, नाही मिळाली एखादी गोष्ट, परंतु त्या मिळालेल्या जीवनाचा उपयोग त्यातून नैराश्यातून बाहेर निघून देशासाठी, धर्मासाठी, समाजासाठी आपण करू शकतो असं मला वाटतं. मला आठवतंय, मी 12वीत असताना मराठीच्या पुस्तकात प्रेमाचा गुलकंद नावाची एक कविता होती. त्यातील एक तरुण एका तरुणीवर प्रेम करू लागतो. प्रेमाचं प्रतीक म्हणून तो तिला रोज एक गुलाबाचं फुल आणून देत असे. तीही तिला न बोलता स्वीकारत असे. असं 1-2 महिने नाही, 7 महिने तो तिला गुलाबाचं फुल आणून देतो. तीही काही बोलत नाही. तिच्या आबलपणातच तो प्रेमाचा होकार समजतो. शेवटी त्याच्या संयमाचा बांधा सुटतो आणि तो विचारतो, काय ग सखे, काय मत आहे तुझं माझ्याविषयी? मी दिलेल्या गुलाब पुष्पाचं तू काय केलं? त्यावेळेस ती शांतपणे आत जाते आणि एक बरणी आणून त्याच्या हातात देते आणि म्हणते, तू दिलेल्या गुलाब पुष्पाची एक पाकळी सुद्धा मी वाया घालवली नाही. हे बघ, मी त्याचा प्रेमाचा गुलकंद बनवलेला आहे, ही घे. त्याच्या पायाखालची जमीनच सरकती. दिवसा डोळ्यासमोर काजळे चमकतात, परंतु स्वतःला सावरतो आणि ती बरणी घेऊन घरी येतो. यावर शेवटी कवी म्हणतात, प्रेमा पायी भरला बोले भुर्दंड न तोडा, प्रेम लाभनच गुलकंद तरी कशाचा हा दौडा, याच औषधावरी पुढे तो कसा तरी जगला, नाही तर हृदय थांबुनी असता तो खपला. तोंड आंबले असेल ज्यांचे प्रेम निराशेने, प्रेमाचा गुलकंद तयाने चाटून हा बघणे. होय, परिस्थिती कुठलीही असू दे, त्यातून योग्य मार्ग या तरुणाप्रमाणे आपण काढला पाहिजे. कारण त्याग हे प्रेमाचं प्रतीक आहे. स्वतःला संपवणे किंवा दुसऱ्याला संपवणे हा प्रेमाचा संदेश कधीच असत नाही. मध्यंतरी केरळा स्टोरी नावाचा पिक्चर आलेला होता. त्यावेळी लव जिहादच्या नावाखाली मुलींची कशी फसवणूक होती हे त्यात दाखवलं गेलं. कशामुळे घडलं हे? भले तो चुकीचा संदेश होता, परंतु तुम्ही जर असं वागलात तर यातून तुम्हाला जन्नत मिळते हा संदेश त्यांनी मुलींवर एवढा वारंवार बिंबवला की ते सगळं पहिल्यांदा त्यांचं ब्रेन वॉश झालं आणि आपणही त्यांच्यासाठी कट्टरपंथी आहोत असं त्या स्वतःला मानू लागल्या आणि अगदी हिंसाचारासारख्या गोष्टींसाठी सुद्धा त्या त्याच्यासाठी तयार झाल्या. मग हाच प्रयोग आपण जर केला तर आपणही धर्माचे संस्कार असेच वारंवार जर मुलांवर बिंबवले की अरे बाबा, तुझ्या धर्माचा आश्रय घेतला तर जन्नतच काय, जन्नतपेक्षा सुद्धा त्याच्यात भारी सुख आहे, निराकुल सुख आहे, असं सुख तुला कोणताही हिंसाचार, वाईट मार्गाचा वापर न करता धर्माच्या आश्रयाने जर तुला मोक्षासारखं सुख मिळतं तर तू अशा गोष्टीत फसू नको. आणि मला वाटतं याचा जर सगळ्यांनी मिळून सारासार विचार केला तर परिस्थिती हाताबाहेर जायच्या अगोदर नक्कीच त्याचा उपयोग होईल. म्हणून तर 13 तारखेच्या वाक्य समर्थ महाराजांच्या कॅलेंडरवरचं 13 तारखेचं वाक्य हेच सांगतो की मुलांना बाह्य जड वैभव धन कमवून ठेवण्यापेक्षा त्यांना सुसंस्कृत करणे, त्यांना सम्यक ज्ञानी बनवणे हेच त्यांना खरे श्रीमंत बनवणे आहे. कारण त्या योगे इहलोकी आणि परलोकी नक्कीच त्यांचे कल्याण होईल. जय हिंद. नीलाजन मी म्हणजे चैतन्य स्वभावी आत्माच आहे. हा चैतन्य स्वभावी मी अशरीरीचा आहे. हा अशरीरी मी आनंद स्वरूप आहे. हा आनंद स्वरूपी मी तेजपुंज आहे.
विसर्जन.